नमस्कार. श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य आपण ऐकत आहोत. आजचा आपला अध्याय चालला 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिया हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला. सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असू दे. आता ऐका श्रोते जन, मल महात्म्य कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा आहे. मागे 12 महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला, तोची श्लोकार्थ पाहिजे परिसीला, भावार्थ भला असो द्या. क्षीराब्धीजा वदे तेव्हा, ऐकिजे देवाधिदेवा, अभिनव कथेचा ठेवा, परिसी लाजी स्वामी या. परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केली याने निष्पाप, पूर्वी कवण झालासे. कवण स्नानाचे तप, कवण पुण्य जपला जप, ये विषयी होऊनी सकृप, निवेदावे स्वामी या. मग बोले शेषशयन, ऐक प्रिये प्रिय वचन, जे आकर्णीता जाण, होय क्षाळण महापापा. स्नानदान जप होम, चालविता नेमा नेम, तरी पायवंदी यम, देती क्षेम रोग सर्व. सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे व्युत्पत्ती, सर्व मनोरथ पुरती, उद्धारागती तो पावे. सर्व तीर्थी केलिया स्नान, तयाचे घडे तेची पुण्य, यदर्थी संशय नसे जाण, सत्य जाण शुभानने. कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध, पुरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया, तरी समता नाही जाण, मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी. सहज विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण, नेम जाण मासवरी. जन्मदारभ्य जे पाप केले, जाणोनी नेणोनी जे का घडले, ते सर्व नासे एकची बेळे, तरी घडले स्नान एक. येच विषयी इतिहास परम, ऐके होऊनी उत्तमोत्तम, श्रवण केली या सुगम, उपरती तात्काळिके. इंद्रलोकींची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे. परमप्रीती पात्र ते धनदाते, स्वगुणे मोहिले हो तयाते, नृत्य गायन देखता तयाते, क्षणभरी तेन सोडी. स्वरूप परम लावण्य, पाहता होय वीर्यपतन, कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुरगण भूलती. असोती देवलोकींची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपारा, तुच्छ जिये पुढे शंकरदारा, इतका सुंदर त्या घिती. 14 लोकपाळ प्रार्थिता, परी तेथे न जयाची तत्वता, ऐसे हे लावण्यलता, पुढे वृत्तांत परिसेजय. एकदा वनविहारार्थ, सुखिया घेऊनी त्वरित, निघती झाली क्रीडानार्थ, लक्ष्मी पंथ कुरुक्षेत्री. तव तो पुरुषोत्तम मास, हे तो नेणे विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास, समुदायासी ते काळी. 5 जण अंध बोली जेती, ऐका ते कोण कोणती, नेत्र असूनी अंध होती, ऐका प्रचिती तयांची. एक तो विषयांध जाण, दुजा तो द्रव्यांध पूर्ण, मंदिरांध तोची तिसरा जाण, बळांध तोची चौथा पै, 5वा तो दुर्जन पाहे, तव तो गर्भाधची होय, तया ते उपमाची न साहे, ऐसे हे 5 अंध जाणीजे. तुकियांचे वेगळे प्रकार, ते किंचित परिसवू साचार, विषयांध झाला जो नर, ऐका प्रकार तयाचा. चित्ती काम उद्भवता, मग तो ओळखी न धरी तत्वता, तयासी धक्का देऊन जाता, देहावरुथा तो नये. तैसाची मंदिरा प्राशिला, नेत्र असताची अंध झाला, श्रीमुखे जरी ताडिला, परी ओळखीला न पुरे. आता तिसरा तो धनांध, द्रव्यमध्ये उन्माद, स्वकीय येता सन्निध, ओळखी न पुसे तयाते. एकदा तयाचा कोणी आप्त, दरिद्रे गांजिला बहुत, तो जरी भेटावया येत, तया ते पुसत तुम्ही कोण. आता बलोन्मत्त असती, गजा
ऐसे सदा डुल्लती, तयांचे शेजारी हो येती जाती, तरीने पाहती तयाते. पाचवा अंध तो दुर्जन, सदा दुजियाते चित्त अकल्याण. घात प्रयुक्त ज्याचे मन, म्हणोनी जाण अंध तो. म्हणोनी या पाच अंध, शोतिया ते केले विशद. पुढे ऐकी जे संवाद, तया देवांगनेचा. ऐसी ते विषयांत पाही, सुखिया समवेत पातली ठाई. पर्व काळ धर्म नेणे काही, जळप्रवाही स्व इच्छा घमे. संपूर्ण जळक्रीडा करून, केले नूतन वस्त्र परिधान. तीरा समीप येऊनी, केले अवलोकन चहू दिशे. तव एकाएकी नयनी, कुंजवना ऐसे ते क्षणी. वन देखिती जाली कामिनी, देखोनी मनी संतोषे. नाना परी पुष्प जाती, सुवासे सुशोभती. द्राक्षे फलभारे डोलती, चंपक सेवती ठाई ठाई. जाई जुई आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती. मांदार कुलाब केतकी, कर्दळी डोलती फळभारे. ऐसे अनुपम्य ते वन, छाया सुशीतळ सदन. पाहता आनंदली कामीन, तोषले मन सतीचे. मग सुवासिक पुष्पे तोडून, माळा करीते चतुर कामिनी. स्वकारे छेदिता ते क्षणी, कामोद्भव मनी दाटला. मग सकळ सखिया ते बोले, जरी पुरुष असता ये वेळे. तरी अरुवार पुष्प सेजे लीळे, भोगिते सोहळे विषयांचे. वयसा सुंदर सगुण, वरी एकांत क्रीडा वन. नाना परी सुवास सुमन, परी भ्रतारा वीण निर्फळते. ऐसी नाना परी कामचेष्टा, करी तसे ती वरिष्ठा. तव तिचे फिरले अदृष्टा, पातली श्रेष्ठ दुर्वास मुनी. सर्व शिष्य मेळा अपार, लक्ष्मी सरोवर तीर. माध्यान्नी आला दिनकर, म्हणोनी समग्र उतरले. कोणी स्नाना ते आदरिले, कोणी बहिर्दिशेसी गेले. कोणी स्वकर्मी गुंतले, एकले देखिले दुर्वासा. तव हे देवांगना वहिली, कामज्वरे ऋषी ते न्याहाळी. एकाएकी धावून आली, कंठी सुदली पुष्पमाळ. करी होती पुष्पमाळा, तेची घातली ऋषींचे गळा. ऐसे देखता ते वेळा, ऋषी आला कोपाते. म्हणे नष्टे पापिष्टे पाही, हेत्वा कर्म केले काही. हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. कंठी घातली माळा, तो भ्रतारची केवळा. तू तव मदांध अबळा, पिशाच तात्काळ होई का. ऐसे ऐकता शापवचन, येरी कंपित दीनवदन. काममद गेला उतरून, करुणावचन बोलतसे. ऐके स्वामी ऋषी राया, अज्ञानत्व घडे क्रिया. ते क्षमा कीजे स्वामिया, म्हणोनिया पायी लागतसे. चरणन सोडी सर्वथा, चरणांवरी ठेविला माथा. कृपाळू वा ऋषीनाथा, शाप व्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तात्काळ. म्हणे माझे वाक्य असत्य केवळ, नव्हे अबळे सर्वथा. परी चतुर्युग प्रमाण, सहस्त्र वेळ होय गणन. तोवरी पिशाचत्व पावोन, उपरी स्वस्थान पावसी. पहा तरी अन्याय केतुला, पर्वतप्राय दंड तेथे झाला. या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला, भियोनी त्याला वंदावे. ब्राह्मण असो कैसा तरी, परी चहूवर्णींचा अधिकारी. मुख्य गायत्री मंत्राधिकारी, म्हणून चतुरी नमावे. असो उशाप पावोनी सुंदरी, ऋषी निघोनी गेले ते अवसरी. तत्काळ पिशाच्या ते नारी, पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घटवना माझारी, कंटक वृक्ष परोपरी. उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षासी घेत, श्वापदे नाठवे जीवघात. सदा तळमळे क्षुधित, ऐसे लोटत बहु काळ. तव अकस्मात एके काळी, याज्ञवल्कींची कन्या सुमेळी. कांची तापस्विनी नामे बाळी, सखिया मेळी पातलीसे. तव तो मलमास विशेष, लक्षुनी तीर्थ यात्रा प्रदोष. चाललीसे कुरुक्षेत्रास, भेटी अनायास पै झाली. येरी जाऊनी लवलाया, धरिती झाली तिये पाया. म्हणे तपस्विनी माया, परिसे सये वृत्तांतू. मग मुळापासून वृत्तांत समग्र, कथिला तिये समाचार. शाप भय परम दुस्तर,
कर्म अघोर सुटेना. माये परम उपकारी ये ब्रह्मनंदिनी. मुक्त करी शाप भयापासूनी. ऐसे मधुर वचन करुनी ऋषी कुमारी प्रार्थनी. नम्र वचने कार्यसिद्धी. नम्र वचने साधे नवविधी. ते अपाय न पावे कधी. क्रूर वचनी अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे. ज्याचे कार्य कधीच न नासे. जो सदा क्रूर बोलत असे. कल्पांती नसे यश तया. असो तैसी नव्हे याज्ञवल्की. चतुरभामिनी परमनीकी. पिशाच नीचे बोल ऐकोनी. हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका. की पिता माझा याज्ञवल्की देखा. त्याने माते निवेदिले व्रत एका. अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष. म्हणून जातसो सागर संगमास. तेथे करुनी स्नानदानास. तप विशेष जाणूनी. मास मात्र करुनी स्नान. नक्त भोजन मौन्य धरून. त्याही वरी दीपदान जाण. वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी. कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशाचत्व निर्धार जाऊनी. स्वपदी जाशील तू. ऐकोनी तयाचे वचन. येरी बोले दीनवदन. माझा देह पिशाच जाण. केवी स्नान दान घडे पै. तरी माऊली ये तू माझी माता. मी तव तुझी धर्मदुहिता. इतुका उपकार करी आता. देह व्यथा निवारी हे. काही पुण्य तुवा आपुले. मदर्पण जरी माये केले. तरी कोटी गुणे आगळे. पुण्य घडे जाणीचे. परोपकारा ऐसे पुण्य. दुजे नसावे सखे जाण. या लागी माये कृपा करून. करी कृपादान येवढे. तरी एका दिवसाचे पुण्य. माते करशीर जरी अर्पण. तरी मी उद्धारगती पावेन. स्थान पावेन आपुले. चतुर्युग केधवा जाती. तोवरी भोगू पिशाच गती. या लागी परिसे विनंती. लागे पुढती पायाते. येरी ऐकोनी करुणा वचन. कृपेने द्रवले अंतःकरण. ती येते अवश्य म्हणूनी. दिधले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवर पाही. तू येथेच राही ये ठाई. चिंता न करी हृदयी काही. मासांती लवलाही येतसे. ऐसे ऐकोनी ऋषी अबळा. घेऊनी सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला. करी सोहळा मन इच्छा. स्नानदानादी यथाविधी. मास मास अवघे साथी. पूर्ण करुनी व्रतविधी. ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐसी करुनी पुण्यक्रिया. परतूनी आली तया ठाया. तव ती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुनिया. निरखी तसे मार्गाते. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा. देखूनी आनंदली वेल्हाळा. धावूनी धरी चरण कमळा. केला आपुला साच फुला. मग ते ऋषी कन्या पाही. करी उदक घेतले लवलाही. एके दिनींचे पुण्य पाही. उदक करी घातलेसे. पुण्य तोय पडताच हस्तकी. तात्काळ देहे झाली नेकी. पूर्ववत पुण्यलोकी. अप्सरा देही पावली. मुखे करुनी जय जयकार. करीती झाली नमस्कार. म्हणे माये उपकार थोर. केला माते मजवरी. ऐसे वदोनी ते अवसरी. स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाच्या निर्धरी. उद्धारगती पावली. म्हणोनी मलमासाचे महिमान. स्वये कथितसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन. कीजे स्नानदान यथाविधी. आपुले स्वकळींचे वंशी. कवण पातले पिशाच्यत्वासी. अथवा पूर्वीचे वंशोवंशी. हे तो नेणवे आपण आसी. किंवा आपण स्वदेहासी. प्राप्त होऊ कवण ठायासी. हे तो नेणवे आपणासी. म्हणून व्रतासी आचरावे. म्हणाल काय होते ये दाने. झणीन म्हणा ऐसे वचन. येथे लक्ष्मी नारायण संवाद जाण. तरी अप्रमाण कवण म्हणे. परिभावार्था पाहिजे निका. म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा. या लागी करुनी विवेका. आचार निका व्रत भावो. पुरुषोत्तम मासा ऐसा दूजा मास. नाही नाही हो निशेष. साक्षात पुरुषोत्तमाचा अंश. जाणा निशेष भाविक हो. जैसा पर्वता माझी मेरू थोर. ग्रह गणी भानू अपार. गंगे माझी सरस्वती अपार. बोले श्रीवर आदरे. नक्षत्रां माझी जैसा चंद्रमा. चतुप्पादा माझी कामधेनू उत्तमा.
तैसा मासा माझी पुरुषोत्तम द्विपाद ब्राह्मण हा असे. म्हणोनी अति आदरे करुनी अगत्य कीजे स्नानदान. म्हणोनी बोले जनार्दन तेची कथन केले असे. स्वस्ति श्रीमलमास महात्म्य पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित षोडशोऽध्याय गूढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षोडशोऽध्यायः. शुभं भवतु. शुभं भवतु. शुभं भवतु.